आपण इथे सत्काराचा कार्यक्रम लगेच करणार आहोत। सर्वप्रथम मी आदरणीय चंद्रकांतजी शहासने सरांना विनंती करते की आपण या ठिकाणी माननीय शुभम सेठ यांचा सत्कार करावा कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं। आणि आपण सगळीकडे बघता आहात लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत, कारण ह्या राष्ट्रभक्तीच्या सर्व कामांना फक्त कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच नाही, जर कोणीही हे चांगलं काम करत असेल त्यांना मामा ठाकूर यांचा आशीर्वाद असतो। तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल, आपल्या इथे नानावाड्यात मला वाटतं स्वातंत्र्यवीरांचं एक प्रदर्शन भरवलेलं आहे। आदरणीय कैलासवासी मुक्ताताई टिळक यांची ती संकल्पना माननीय डॉक्टर सोमनाथ सलगर यांचाही आदरणीय चंद्रकांतजी शहासने यांनी सत्कार करावा। संगीताताई आलेल्या आहेत आणि आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी माननीय बडदरे काकू उज्ज्वलाताई बडदरे त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांना स्वतःची आणि आपल्या मिस्टरांची गेली अनेक वर्ष पेन्शन मिळते, तेव्हा त्या म्हणतात की दोघांची पेन्शन मी घेते तर मला समाजासाठी काहीतरी करायलाच पाहिजे। कुठलंही चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला त्या स्वतःहून शोधून तिथे देणगी नेऊन देणार अशा या उज्ज्वलाताई बडदरे त्या विभाग प्रमुख होत्या, महानगरपालिकेत मुख्याध्यापिका होत्या। त्यांचा या ठिकाणी कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं संगीताताईंनी आदर सन्मान करावा। आणि अत्यंत कौतुकाची गोष्ट म्हणजे त्यांचे चिरंजीव आंतरराष्ट्रीय स्तरावरचे क्रिकेटर आहेत। अमेरिकेमध्ये त्यांनी 19 वर्षाच्या खालच्या मुलांचे 99 क्लब केलेले आहेत आणि ज्या वेळेला 50 वर्षाच्या पुढच्या लोकांच्या मॅचेस होतात त्यावेळेला नेहमी ते जिंकतात। यानंतर अनुराधाताई भारती, आपणही आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा। परवा रात्री त्या खरोखरच गोव्यावरून मला त्यांचा मेसेज आला, मी आता फ्लाईटमध्ये बसली आहे म्हणजे मी नक्की येणार, आणि त्या या राष्ट्रप्रेमामुळे त्या इथे आलेल्या आहेत। नंदिनी शहासने, ॲडव्होकेट नंदिनी शहासने या त्यांचा सत्कार करीत आहेत। स्नेहलताई चोरडिया, स्नेहल तुझे काम पुढे करायचं ठरवलं आहेस, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था आहेत काम करणाऱ्या, पण तरी सुद्धा अजून दुर्गम भागामध्ये खूप कामाची गरज आहे। तो तुझा ध्यास ठेव, तो तुझा श्वास ठेव, म्हणजे दुर्गम भागातल्या लोकांना थोडंसं सुखावं आयुष्य जगता येईल। ॲक्च्युली ते राहून गेलंय। मी आतापर्यंत रायगड डिस्ट्रिक्ट, जुन्नर, उच्चिल हे सगळे जिथे कोणी पोचत नाही तिथे स्नेहल चोरडिया पोचते। हा एक मिशन ठेवलेला आहे, तो एक एम ठेवलेला आहे, कारण की जिथे सगळं भरपूर मिळतंय तिथे मला जायचं नाहीये आणि जिथे कोणीच जात नाहीये तिथे मला जायचं आहे। ते खरं धर्म आणि ते खरं राष्ट्राची भक्ती असं मला वाटतंय। कारण की मी अशा ठिकाणी, तुम्ही माझं ऐकलं असेल ऑडिओमध्ये, पिरकटवाडी, वावोशी, राजमाची, इथे अगदी माझा प्रसंग मला सांगायला वेळ मिळालेला नाहीये। माझा खरंच एक्सपिरियन्स केलेला प्रसंग मला सांगायचा होता, पण मला माहिती आहे की तुम्ही सगळेजण किती ऐकणारे आहेत। फक्त एवढंच सांगणार आहे, सुंदर है जग में सबसे नाम भी न्यारा है, जहां जाति भाषा से बढ़कर देश प्रेम की धारा है, निश्चल पावन प्रेम पुराना, वो भारत देश हमारा है, वो भारत देश हमारा। एक छोटंसं निवेदन मला करायचं आहे। 550 ते 600 महिला कलाकार आमच्या प्रतिष्ठानाशी निगडीत आहेत आणि जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून 28 मार्चला बालगंधर्वमध्ये आपलं रौप्य महोत्सव साजरा होणार आहे। तर राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती कामगिरी केलेल्या कुठल्या पण कलाक्षेत्रातल्या महिलांनी मला संपर्क साधायचा आहे। आम्ही ललना कलारत्न पुरस्कार देणार आहोत। बडदरे काकूंच्या हस्ते या ठिकाणी आपण आदरणीय चंद्रकांतजी शहासने यांच्या बेटर हाफ, आणि त्या नुसतं घरच नाही सांभाळत, सध्या त्या घर सांभाळतात, नाही तर त्यांनी चंद्रकांतजी शहासनेंच्या बरोबरीनं अनेक कामं केलेली आहेत। त्यांचाही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं बडदरे काकूंच्या हस्ते बडदरे काकूंच्या हस्ते सन्मान करत आहोत। आणि चंद्रकांतजी मला हळूच कानात सांगतायत
की तिनं मला पैसे खर्च करायला परवानगी दिली म्हणून मी हे सगळं करू शकतो आहे. खरं तर हा सत्कार त्याच्यासाठी आहे. असं काहीतरी आमिष नवरे लोक बायकांना दाखवत असतात आणि बायका बिचाऱ्या भोळ्या त्याच्यात वाहवत जातात. इकडे इकडे या, इथे या. बाबा आमटे म्हणा किंवा आठवले दादा आठवले म्हणा, यांच्या बायका त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या आणि म्हणून ते एवढं राष्ट्रासाठी देशासाठी काम करू शकले. त्याचप्रमाणे ह्या आमच्या संगीतात मंजिरीताई सुद्धा शहासने सरांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहेत आणि त्या उभ्या असल्याशिवाय ते अजिबात काम करू शकणार नाहीत हे खरंच नक्की आहे. आणि म्हणून त्यांचा मला ऐन वेळेला बोलायला पण सुचत नाही, म्हणून त्यांचा मला सत्कार करायचा आहे. तर हे यांना साडी आणि ब्लाऊज पीस देऊन सत्कार त्यांचा करते. शहासने सरांचं शाल आणि 1001 रुपये देऊन करते, कारण त्यांना खर्चाला पैसे पाहिजेत. कपडे त्यांनी आधी देणगी दिलेलीच आहे शहासनेंना, पण काकूंचा नेहमीच असा सढळ हात असतो आणि जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे त्या मदत हमखास करणार, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या सुनेची कॅलिफोर्नियामध्ये 2 शाळा आहेत. एक इंग्रजी मिडियमची आहे आणि एक फ्रेंच मिडियमची आहे. दोन्ही शाळांमध्ये मिळून 1001 मुलं शिकतात. आणि सगळ्यात मोठी त्यांची श्रीमंती हे की त्यांची दोन्ही मुलं आणि मुलगी आई आजारी असली की दिवस रात्र आईची सेवा करतात आणि त्यांच्या व्याह्यांची सुद्धा सेवा कशी केली सगळ्यांनी ही मी स्वतः बघितलं तर मला असं वाटतं की ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. पैशापेक्षा सुद्धा आपली मुलं आपल्या आजारपणात आपल्याबरोबर असतात, हे फार महत्त्वाचं आहे की जे आजकाल कुठे दिसत नाही. असो